नमस्कार। आज 26/11/2024 संध्याकाळचे 5:30 वाजता आहेत। मी जळगाव शहरातल्या हायवेवर आहे आणि आपल्या नगरदेवळकरांचा बऱ्याचदा गैरसमज असतो, म्हणजे खेड्यातल्या लोकांचा, की शहरांमध्ये वाहनांमुळे प्रदूषणाची हवा असते, फॅक्टऱ्यांमुळे प्रदूषणाची हवा असते। परंतु गेले अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष नगरदेवळात जी घाण हवा प्लॅस्टिकच्या धुरामुळे मी अनुभवत होतो ना, आपण सगळे अनुभवत होते, त्याच्यापेक्षा कितीतरी चांगली हवा या हायवेवर आहे। जळगावमधला हा नागपूर हायवे, या नागपूर हायवेवर इतकी प्रचंड वाहनांची संख्या चालू आहे की एवढी वाहनांची संख्या असून आणि या शहरामध्ये उद्योगधंदे पण भरपूर आहेत, तरीसुद्धा नगरदेवळे गावामध्ये आपण जेवढी घाण हवा गेल्या काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून, काही वर्षांपासून अनुभवत होतो, तो प्लॅस्टिकच्या कचऱ्याची धूळ आणि धूर जेवढी आपल्याला अनुभवायला येत होती ती खूपच भयानक होती इथल्या हवेपेक्षा। इथली हवा इतकी चांगली वाटते मला, म्हणजे खूप चांगली आहे आणि जे स्टँडर्ड, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत त्याच्यानुसार चांगले आहे असं मी मुळीच म्हणणार नाही। परंतु नगरदेवळामध्ये जे प्लॅस्टिकचा प्रचंड धूर आपण सोसत होतो, अनुभवत होतो, सहन करत होतो, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली हवा शहरामध्ये, उद्योग व्यवसायाच्या शहरामध्ये, इंडस्ट्रीयल शहरामध्ये आणि हायवेवर जिथं हजारो वाहनं चालू आहेत तिथं मला दिसते। तर ठीक आहे, आपल्याकडे पण आता चांगली हवा मिळते, आपल्याला ग्रामपंचायतचं सहकार्य असंच आपल्याला मिळत राहील आणि त्या कचऱ्यामधून धूर निघणारच नाही आणि आपली हवासुद्धा चांगली राहील, आरोग्य टिकून राहील, एवढी खात्री बाळगूया। आणि याच्या पुढे ते डम्पिंग ग्राउंड कायमचं कसं हटवलं जाईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत। धन्यवाद।